नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलंय एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर्स पास करणे, गुणधर्म पाठवणे म्हणजेच काय? अनुवंशिकता, हेरिडिटी. मग ते कॅरेक्टर्स शारीरिक फिजिकल असतील किंवा मानसिक म्हणजे मेंटल असतील. ओके, हे आपण पाहिलंय. आता आपण छोटीशी व्हिडिओ क्लिप पाहूया. सर्वप्रथम पहिले जीवद्रव्य पाण्यात निर्माण झालेत. त्यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. आता यांच्यामध्ये वातावरणानुसार, परिस्थितीनुसार बदल होत गेले आणि विकास होत गेला. बघा कसा बदल होतोय, म्हणजेच त्यांच्यात विकास होत चाललाय. आता हे जे जीव आहेत हे बदल होऊन, विकास होऊन जमिनीवर राहण्या योग्य झाले आणि हळूहळू बदल होऊन त्यांच्यामध्ये विकास होऊन मानव तयार झाला. नाव इव्होल्यूशन, उत्क्रांती ज्याला मराठीत म्हणतात. मग हे इव्होल्यूशन, उत्क्रांती म्हणजे काय? आपण सगळ्यांनी लहानपणापासूनच ऐकलंय. आपले पूर्वज माकड होते आणि माकडापासूनच मानव तयार झाला. सो this entire process, that is the journey of the human being from monkey to the human, is called evolution. माकडापासून बदल होत मानवापर्यंत जी प्रगती होत गेली त्यालाच उत्क्रांती म्हणतात, इव्होल्यूशन म्हणतात. मग ही जी प्रगती झाली, जे चेंज झाले ते लगेच झाले का? तर नाही, त्यासाठी हजारो वर्ष उलटून गेली. मग या माकडांचा मानवांमध्ये बदल झाला. मग आता या उत्क्रांतीची, इव्होल्यूशनची व्याख्या करायची झाली तर ती आपण अशी करू शकतो. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. इव्होल्यूशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. अगदी सुरुवातीपासूनच हळूहळू क्रमाक्रमाने झालेला बदल म्हणजेच उत्क्रांती, इव्होल्यूशन. ओके, दिस इज ए व्हेरी स्लो गोविंग प्रोसेस. ही अतिशय सावकाश चालणारी प्रक्रिया आहे, ज्यामुळे सजीवांचा विकास झालेला बघायला मिळतो. बरोबर. ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट ranging from stars and planets in space to the biospheres present on the earth should be included in the study of evolution. बघा, या उत्क्रांतीच्या, इव्होल्यूशनच्या अभ्यासामध्ये अगदी अंतराळामध्ये असणाऱ्या ग्रहताऱ्यांपासून, स्टार्स अँड प्लॅनेट्सपासून ते आपल्या पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांच्या अनेक टप्प्यांचा, स्टेजेसचा विचार करणे गरजेचे आहे. बरोबर. सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या स्पेसीसच्या स्पेसिफिक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत जो बदल घडून येतो. परत बघा, सजीवांच्या एखाद्या स्पेसीसच्या वर्गांच्या कॅरेक्टर्समध्ये, लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत जो बदल घडून येतो त्यालाच उत्क्रांती म्हणतात. आलं लक्षात? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज इव्होल्यूशन. मग हा जो बदल होतो तो नॅचरल सिलेक्शन म्हणजेच नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून होत असतो. ओके, आलं लक्षात? इव्होल्यूशनची कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. आता बघा, जवळपास 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे सजीव अस्तित्वात नव्हते. कोणते जीवन या पृथ्वीवर अस्तित्वात नव्हते. लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टन्स ऑन द अर्थ बिफोर 3.5 बिलियन इयर्स ॲगो. देन ॲट बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल सबस्टन्सेस. त्यानंतर मग सुरुवातीला अत्यंत साधी सिंपल म्हणजे साधी मूलद्रव्ये ही पाण्याखाली सापडली असावीत. दीज आर फाउंड फर्स्ट इन ओशियन अँड फ्रॉम दीज सिम्पल सबस्टन्सेस simple type of organic and inorganic compounds may have been formed.
बघा, मग या साध्या साध्या मूलद्रव्यांपासून साध्या प्रकारची सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे तयार झाली असावीत. त्यानंतर याचं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे गुंतागुंतीची संयुगे तयार झाली असावीत. कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजेच प्रथिने आणि केंद्रकाम्ले यांसारखी गुंतागुंतीची संयुगे कंपाऊंड्स तयार झाली असावीत. यासाठी खूप काळ गेला. ए लॉंग टाईम ऑफ पिरियड वॉज ओव्हर. देन फ्रॉम द मिक्सचर ऑफ these different organic and inorganic compounds, the first primitive type of cells may have been formed. बघा, ही जी साधी साधी संयुगे सेंद्रिय असेंद्रिय संयुगे जी तयार होत गेली त्यापासूनच मूळ स्वरूपाच्या अशा प्राचीन प्रिमिटिव्ह पेशी तयार झाल्या असतील. मग त्यानंतर या पेशींची संख्या वाढू लागली हळूहळू. नंबर ऑफ दोज सेल्स may have been increased and there have been some differences in those cells. मग आता याच्या मूळ स्वरूपातल्या पेशी सापडल्या, त्यामध्ये काही डिफरन्सेस बदलही दिसून आले. त्यामुळेच त्यातील काही पेशी या सभोवतालच्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी वातावरणाशी मिळतं जुळतं घेऊ शकल्या. त्यामुळं त्यांची चांगली वाढ झाली. तर काही पेशी मिळतं जुळतं घेऊ शकल्या नाहीत, मग त्यांचा नाश झाला ऱ्हास झाला असावा. नीट बघा, सम सेल्स मे हॅव शोन गुड ग्रोथ हू गेट्स ॲडजस्ट विथ द सराउंडिंग बट सम विच कुड नॉट ॲडजस्ट मे हॅव बीन परिश्ड. त्या नष्ट झाल्या असाव्यात. बघा क्रम कसा आहे इथे दिसतोय. आता आजच्या घडीला या आपल्या पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी जाती प्रजाती आहेत, बरोबर. ॲट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स आर देअर ऑन अर्थ. इन दिस देअर इज ऑल्सो ए ग्रेट व्हरायटी. त्यांच्यामध्येही त्यांच्या आकारात वगैरे मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. प्राण्यांमध्ये बघा, एक पेशीय अमिबा ते महाकाय भव्य देवमासा, त्याचबरोबर मानव असा प्रचंड विस्तार झालेला आपल्याला दिसतो. ॲनिमल्स डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम युनिसेल्युलर अमिबा टू जायंट ह्यूज व्हेल अँड मॅन ऑल्सो इन प्लांट्स देअर डायव्हर्सिटी इज फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूज बनियन ट्री. बघा, प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींमध्येही खूप विविधता आहे. एक पेशीय क्लोरेलापासून ते विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत ती आपल्याला विस्तारलेली दिसते, बरोबर. आपण बघतोय सगळीकडे, आपल्या लक्षात येत आहे. आपल्या या पृथ्वीवर विषुववृत्तापासून ते दोन्ही पोल्स ध्रुवापर्यंत या सजीवांचे अस्तित्व आपल्याला दिसते, आपण बघतो. द लाईफ एक्झिस्ट ऑन आवर अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स साऊथ अँड नॉर्थ पोल. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट air, water, land, rock, etc. That is everywhere on the earth. पृथ्वीवर सर्व ठिकाणी म्हणजेच हवेत, पाण्यात, जमिनीवर, खडकांवरही म्हणजे सगळीकडेच हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव आढळतात. मग ही एवढी सगळी विविधता कशी आली असावी? मुळात तर ही सजीव सृष्टीच कशी निर्माण झाली असावी? हिचा उगम कसा झाला असावा सजीवांचा, याची मानवाला पहिल्यापासूनच आतापर्यंत खूप उत्सुकता आहे. ह्युमन्स हॅव क्युरॉसिटी टू नो अबाउट हाऊ लाईफ वॉज फॉर्म, अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ अँड ऑल्सो रिझन्स बिहाइंड सच ए ग्रेट डायव्हर्सिटी. सो डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज्ड टिल टुडे. मग त्याचा शोध लावण्याकडे वाटचाल चालू झाली आणि त्यातूनच आजपर्यंत अनेक थिअरीज म्हणजे उपपत्ती मांडल्या गेल्या, विचार मांडले गेले शास्त्रज्ञांचे. त्यामधली सजीवांची उत्क्रांती, सजीवांचा क्रमविकास, दॅट इज द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज एक्सेप्टेड. हा सिद्धांत, ही उपपत्ती सर्वमान्य झाली आहे. ओके, आता आपण या उत्क्रांतीचा सिद्धांत बघणार आहोत. थिअरी ऑफ इव्होल्युशन.
According to this theory, first living material protoplasm has been formed in a ocean. बघा, या सिद्धांताप्रमाणे काय सांगितलं आहे, काय मांडलं आहे, तर सर्वात पहिला जो सजीव पदार्थ तयार झाला, जे जीवद्रव्य म्हणजे प्रोटोप्लाझम तयार झाले, ते समुद्रात निर्माण झाले. त्यानंतर त्याच्या कालावधीनंतर हजारो वर्षानंतर या जीवद्रव्यापासून एक पेशीय सजीवांची निर्मिती झाली असावी. इन ड्यू कोर्स ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. त्यानंतर या एकपेशीय युनिसेल्युलर जीवांपासून अधिक मोठं आणि अधिक जटिल असे सजीव विकसित झाले. अधिक मोठे सजीव त्यापासून निर्माण झाले, विकसित झाले. मग हा बदल जो झाला तो लगेच झाला असेल का? तर नाही. हा बदल खूप हळूहळू आणि क्रमाक्रमानं होत गेला. ऑल दोज चेंजेस वेअर व्हेरी स्लो अँड ग्रॅज्युअल. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट 300 करोड इयर्स. बघा, जवळजवळ 300 कोटी वर्षांचा काळ यासाठी उलटून गेला आणि मग हा बदल दिसून आला. आता या सजीवांमधील बदल आणि विकास हा सर्वव्यापी आणि सगळ्या अंगांनी, सगळ्या बाजूंनी होत गेला आणि मग त्यातूनच अनेक प्रकारचे विविधता असणारे सजीव या पृथ्वीतलावर अस्तित्वात आले. चेंजेस अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स had been all around and multi-dimensional, and this lead to evolution of different type of organisms. बघा, hence this overall process is called evolution. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती म्हटली जाते, की जी संघटनात्मक आहे. म्हणजेच काय, तर सजीवांमध्ये जो बदल आणि विकास होत गेला त्यांच्या क्रमाक्रमाने होणाऱ्या विकासाला संघटनात्मक उत्क्रांती असे म्हणतात. ओके, लक्षात येत आहे सर्वांच्या? दॅट इज द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स ओव्हर ए व्हेरी लार्ज पिरियड ऑफ टाईम इज कॉल्ड ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन. बघा, भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून ते आत्ताचे वनस्पती आणि प्राणी यांच्यात जी प्रगती होत गेली, जो त्यांचा प्रागतिक विकास झालेला आहे, त्यालाच उत्क्रांती म्हणतात. उत्क्रांती असे आपण म्हणतो. डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम ॲन्सेस्टर्स म्हणजे पूर्वज, हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. आलं लक्षात? थिअरी ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचा सिद्धांत नीट समजून घ्या. ओके, मग आता ही जी थिअरी मांडली आहे, हा जो सिद्धांत आहे, ज्यानुसार आपण म्हणतोय की ही जी उत्क्रांतीची इव्होल्युशनची प्रोसेस आहे ती लॉंग लास्टिंग, खूप अखंड अशी प्रोसेस आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावेही आहेत, काही प्रूफ्स पण शोधलेले आहेत. ते कोणते? त्याचा अभ्यास आपण इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे या हेडिंगखाली करणार आहोत. यासाठी कोणकोणते पुरावे आहेत? तर बाह्यरूपीय पुरावे, ज्याला मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणतात. शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजेच ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. त्यानंतर अवशेषांग म्हणजेच वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. आणि पुराजीवविषयक पुरावे, ज्याला पॅलेओंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, भ्रूणविषयक पुरावेही आहेत. या 5 पुराव्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो फर्स्ट इव्हिडन्स इज मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, बाह्यरूपीय पुरावे ज्याला आपण म्हणतो. बाह्यरूपीय म्हणजेच बाहेरून दिसणारे. ओके, या पिक्चरमध्ये बघा, काही प्राण्यांची आणि वनस्पतींची चित्रे आपल्याला दिसत आहेत. यामध्ये काही साम्य दिसतंय का तुम्हाला? चेहऱ्याची ठेवण, डोळे, नाक, कानाची रचना यांमध्ये साम्य दिसतंय का? बघा, प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान कुठे आहे,
नाकपुड्या तसेच कानांची रचनाही बघा. त्यांच्या अंगावर असणारे दाट केस दिसतंय सर्वांना. यांमध्ये समान वैशिष्ट्ये आपल्याला या प्राण्यांमध्ये दिसतात. व्हेरियस similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinna, and thickly distributed hairs on the body are seen in animals, whereas similarities in characters like leaf shape, leaf venation, leaf petiole, etc. occur in case of plants. अगदी सेम तसंच वनस्पतींमध्ये पानांचा आकार, त्यांच्यामध्ये असलेला शिराविन्यास, पर्णदेठ, त्यांच्या पानांची रचना यांमध्येही साम्य आढळते. मग यावरून काय लक्षात येतं? तर आपल्या लक्षात येतं आहे की प्राणी आणि वनस्पती या गटांमध्येही साम्यस्थळे आहेत. म्हणजेच यांमध्ये समानता आढळते आणि याचमुळे त्यांचा उगम समान आहे आणि तो एकाच पूर्वजांपासून झालेला आहे. ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झालेले असावेत हे सिद्ध होते. दिस इंडिकेट दॅट देअर इज सिमिलर इन द ग्रुप ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स अँड हेन्स देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर इज प्रूव्ह. हा झाला मॉर्फॉलॉजिकल बाह्यरूपीय पुरावा. ओके, लक्षात आलंय सर्वांच्या. नाऊ ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, शरीरशास्त्रीय पुरावे. ॲनाटॉमिकल म्हणजे त्यांच्या शरीरात असणाऱ्या हाडांची रचना. आता इथे एक चित्र दिसतंय. यामध्ये ह्युमन हँड, मानवाचा हात, 4 लेग ऑफ ऑक्स, बैलाचा किंवा मांजरीच्या पायाची रचना दिसते. पेटॅजियम ऑफ बॅट, वटवाघळाचा पंख आणि फ्लिपर ऑफ वेल, देवमाशाच्या पराची रचना दिसते. याचं आपण निरीक्षण केलं तर वरवर आपल्याला कोणत्याच प्रकारचं साम्य दिसत नाही. देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन देम. या प्रत्येक अवयवाचा त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे. बरोबर, लक्षात येत आहे आपल्या. यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स, बट देअर इज सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड ऑल्सो इन द बोनी जॉईंट्स इन दोज ॲनिमल्स. बघा, पण यामध्ये हाडांची जी रचना आहे, हाडांच्या जोडणीची जी रचना आहे, यामध्ये मात्र साम्य दिसून येत आहे. हेच साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. धिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दे मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. लक्षात येत आहे सर्वांच्या. दिस इज ॲन ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. लक्षात आलं, शरीरशास्त्रीय पुरावे. नाव अवशेषांगे म्हणजेच वेस्टेजियल ऑर्गन्स. हे सर्वांकडे आहेत, तुमच्याकडेही आहेत. वेस्ट म्हणजे ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही असा. मग हे वेस्टिजियल ऑर्गन्स, अवशेषांगे, हे पण अशी अंगे आहेत, अवयव आहेत की ज्यांचा बॉडीला, शरीराला कोणताही उपयोग होत नाही. ओके. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना आपण अवशेषांग म्हणतात. आता सजीवांमध्ये हा जो बदल होतो, बदलणाऱ्या वातावरणात जगण्यासाठी, त्यासाठी लगेच अचानक नवीन ऊती, टिश्यू किंवा ऑर्गन्स म्हणजे अवयव, इंद्रिये तयार होत नाहीत. तर ऑलरेडी प्रेझेंट असणाऱ्या आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या इंद्रियांमध्येच क्रमाक्रमाने हळूहळू बदल होत जातात. सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरग्रो ग्रॅज्युअल चेंजेस. मोस्टली बहुतांश काय होतं तर काही विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी विशिष्ट रचना उपयोगी असते
तर वेगळ्या परिस्थितीत ती निरुपयोगीही ठरते. तिचा काहीच उपयोग होत नाही. तशीच ती हानिकारकही ठरते. मोस्टली a specific structure in the body is useful under certain situation. However, same structure under different situation may becomes useless or even harmful. Such structure begins to degenerate under such situation as per the principle of natural selection. मग अशा या परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी निरुपयोगी अवयव इंद्रिये नाहीशा होण्याच्या मार्गी लागतात. ती नष्ट होण्याच्या मार्गाला लागतात. मग त्यासाठी हजारो वर्ष लागतात. इट टेक्स thousands of years together. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. हे अवयव वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या फेजमध्ये सापडतात. हे अवयव काही सजीवांमध्ये काहीच कार्य करत नसला तरी तो दुसऱ्या सजीवात कार्य करताना दिसतो. दो such organs are non-functional in certain organisms, it may be functional in others. That is, it is not vestigials in other organisms. मग असे हे वेस्टिजियल्स ऑर्गन्स कोणकोणते आहेत? तर अपेंडिक्स, आंत्रपुच्छ मराठीत म्हणतात. हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी अत्यंत उपयुक्त असते. आपण तर रवंतच करत नाहीत म्हणून ते आपल्याला निरुपयोगी आहे. दॅट इज इट इज ए फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिना, कानांचे स्नायू जे आपल्यासाठी निरुपयोगी आहेत, पण माकडांना त्याचा उपयोग कानांच्या हालचाल करण्यासाठी होतो. माकडांना त्याचा उपयोग कानाच्या हालचाली करण्यासाठी होत असतो. दे आर युजफुल ऑफ मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर. देन टेलबोन म्हणजेच माकडहाड, विस्डम टीथ, अक्कलदाढ जी अजून तुम्हाला आलीच नाही आहे. परत अंगावरील केस, बॉडी हेअर्स, ही सगळी अवशेषांगे व्हेस्टिजियल्स ऑर्गन्स मानवाच्या शरीरात दिसतात. ओके, तर आज आपण इव्होल्यूशन, उत्क्रांती म्हणजे काय, त्याची थोडीशी हिस्ट्री, त्यानंतर या इव्होल्यूशनच्या थिअरी, उत्क्रांतीचा सिद्धांत पाहिला आणि 3 इव्हिडन्सेसची माहिती घेतली. बघा, थिअरी पार्ट आहे हा, तुम्हाला त्याचं वाचन करावंच लागणार आहे तरच ते तुमच्या लक्षात राहील. ओके, पुढच्या तासाला आपण पुढचा पार्ट घेऊयात. यासाठी जोपर्यंत जेवढा भाग झाला त्याचं तुम्ही परत वाचन करा, पुढच्या पार्ट्सचंही वाचन करा, म्हणजे थिअरी तुमच्या लक्षात येईल. सतत वाचन केलं की थिअरी लक्षात राहते. ओके, थँक्यू.